नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो. तर तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये धुळे बाजारातील काही दावणीच्या म्हशी दाखवणार आहोत. जाफराबादी जातीच्या त्यांची सहसा किंमत मित्रांनो 1,00,000च्या वरती किमतीच्या तुम्हाला इथं म्हशी वगैरे आपण दाखवणार आहोत. जर तुम्हाला म्हशी खरेदीला यायचं असेल तर बाजार मंगळवारचा असतो, पण तुम्ही कोणत्याही वारी आले तरी तुम्हाला इथं म्हशी 100% मिळून जातील. आपण तुम्हाला व्यापाऱ्यांचा नंबर वगैरे दिलेला असतो. माझा पण तुम्हाला नंबर दिलेला आहे. जर काही बाजाराविषयी माहिती हवी असेल, कुठं म्हशी खरेदी करायची आहे, बाजारात कसं यायचं आहे, तर माझा पण तुम्हाला नंबर वगैरे आपण चॅनलमध्ये दिलेला असतो. तिथं चॅनलमध्ये जायचं, तिथं माझा नंबर वगैरे आहे. तर त्या नंबरला तुम्ही मला कॉल करून थोडं बाजाराची माहिती विचारू शकता. मी तुम्हाला माहिती वगैरे सांगून देईल बाजाराची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही लाख रुपये किमतीच्या वरच्या म्हशी दाखवणार. शेतकरी बाजारामध्ये म्हशी येत नाही मित्रांनो चांगल्या, ज्या तुम्हाला दाखवायचं मी नेहमी 70,000 80,000च्या त्या म्हशी सध्या तिथं येत नाही चांगल्या. तर त्यामुळे आपण तुम्हाला इकडं आता सध्या दावणीच्या म्हशी दाखवतोय मित्रांनो. आता तुम्हाला आपण काही दावणीच्या म्हशी वगैरे दाखवतोय समीर कुरेशी यांच्या. तर आज त्यांच्याकडं 10-12 म्हशी एकदम मोठी म्हशी पण आणलेली त्यांनी. तर ती आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असल्यास आपण तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. कोणत्याही वारी तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्ही. हे बघा 10 ते 12 म्हशी त्यांच्या दावणीला. हे बघा एक मोठी म्हशी. कितना पैसा है समीर भाई आज? 11 पैसे आहे. तर बघा मित्रांनो 11 म्हशी आणलेले आहे. जनेले 1 2 3 4 5 6 जनेले 6 जनेले और 2 तोल पे 5 गावाने क्या? हाँ बराबर. कितना दूध है अभी इसको? 14 लीटर दूध चाहिए. 14 लीटर है. बहुत बढ़िया दूध है ना. बड़ी भैंस है. बड़ी भैंस है. 14 लीटर दूध है. ये बच्चा चीक की है. ये बच्चा आहे ठीक आहे अभी. बरोबर. तर बघा मित्रांनो या म्हशीला 14 लिटर दूध आहे. पोटावाची म्हैस आहे. हे बघा हाइट कम है. बरोबर. हाईट एकदम मोठी आहे. हे बघा हायटेड म्हैस आहे. पोटावा आहे तिचा, बघू शकता तुम्ही. इसको 11 लीटर दूध चाहिए. तिला 11 लिटर दूध चालू है. क्या भाव क्या है अभी इनको? पीछे 1.75 है, 1.45. इसको दूध कितना है? 11 लीटर. 11 लीटर. अच्छा दूध है ना भैया बहुत. इधर बघा मित्रांनो पार्टी वगैरे ये वाली 13 लीटर अच्छा दूध है अभी. इसको भी कच्चा चालू है. बहुत बढ़िया. ये वाली इसको भी 5.5 लीटर एक करना. 5.5 लीटर एक टाइम का चालू है. ये छोटी को 4 छोटी को 4 चालू है. लावला पाऊंगा. अरे वाह बहुत बढ़िया. ये पेल बेतरी पाली, इसको 9 लीटर दूध है. पहले में 9 लीटर दूध चालू है. जात देखो इसकी जात. बहुत बढ़िया. अरे गाव ये तोल वाली है दोनों. तो 4 दिन में देंगे. तर बघा मित्रांनो आता तुम्हाला पण पुढून म्हशी दाखवतो. हे बघा ये जात देखो. आता हिची जात वगैरे बघा तुम्ही. गिरमध्ये आहे बघा. ये बच्चा है इसका. ही बच्चा आहे. ये छोटी भैंस. ही छोटी भैंस का. सबके आगे बंद. तर बघा मित्रांनो सर्व म्हशीचे बच्चे आहेत. हे बघा जातीवंत म्हशी. बरोबर. बरे गाभण होती ना? वो बीच में गाभा नहीं. बरोबर. ये भी गाभा नहीं. हे बी गाभण. तर बघा तर मित्रांनो बघा 20-25 दिन घेईल. एकदम मोठी आहे. हे बघा ही एक आहे. हे बघा बरोबर. ये 8 दिन लेगी. ये 8-10 दिन लेगी. कभी भी वैसे मिलेंगी अपने पास दूध वाली लागन कौन सी भी मिलेगी. लगेली अब नहीं मिलेंगी. बरसात में आप मिलेंगी. बरसात में आएंगे लगेली. अब और जनवरी अभी जनेली कभी भी मिल कभी जाएगी. भी. बरोबर बरोबर. ऐसा देखा. तर बघा मित्रांनो तुम्हाला कोणतेही वारी या कधी या तुम्हाला म्हशी मिळतील. तुम्हाला जी म्हैस खरेदी करायची असेल तिच्या व्यवहारमध्ये कमी जास्त 100% होईल. सांगायची किंमत आहे. आता जो है वही मिलता है जरा. हां हां जो दूध बोला आहे वही निघलेगा. वही लगेगा. तर बघा मित्रांनो जे दूध सांगितलं त्यांनी ते निघेल, कारण त्यांनी काही फेकाफेकी दूध सांगितले नाही. जे आहे तेच. ये गाभन भैंस है बड़ी. बरोबर. ही गाभण आहे. नाहीतर काही काही व्यापारी म्हैस राहते 12-13 लिटर दूध आणि 20-20 लिटर दूध सांगतात. तर तसं त्यांनी सांगितलेलं नाही. हे बघा हे बघा
आणि पण बघा हे गाभण, हे 2 म्हशी गाभण आहेत. हे बाकीच्या जनलेले आहेत. हे बघा सर्व जनलेले आहे. आता ही मोठी म्हशी, हिला 14 लिटर दूध चालू आहे. आता हे बघा जे दूध आहे त्यांनी तेच सांगितलेलं आहे, जास्त काही फेकाफेकी सांगितलेली नाही, एकदम जे खरं आहे तेच सांगितलेलं आहे. परत तुम्हाला यायचं असेल तर कुठलीही म्हैस खरेदी करा, व्यवस्थित तुमच्या हाताने दूध वगैरे काढा, व्यवस्थित चेक करून म्हशी वगैरे खरेदी करा. तर बघा मित्रांनो एकदम मोठी म्हशी आहे. हो भैया काय किंमत वगैरे आहे? 2.10 आहे का? तर मित्रांनो शेतकरी बाजारातील तुम्हाला म्हशी वगैरे दाखवतोय आपण. इथं पण काही व्यापारी आलेले असतात, तर हिची किंमत 2.10 सांगत आहेत. पूर्ण धावून त्यांची पूर्ण म्हशी का भैया तुमच्या? तुमच्या आहे का पूर्ण? बरोबर. काय चॅनलवाले आम्ही आपल्या पूर्ण आपले आहे का? बरोबर. हिची काय किंमत आहे? हिची आहे 1,80,000. 1,80,000 का? तर बघा मित्रांनो इकडे पण 2 वगारी आहेत. हे बघा ह्या काय भावाचे आहे भैया? यांचे दोन्हीचे 1,10 सांगितले. 1,10. तर बघा मित्रांनो रेट बघून घ्या तुम्ही आता. 1,10 सांगा ती. तर बघा मित्रांनो आता तुम्हाला पण साजिद बाईची दावण वगैरे दाखवतोय. हे बघा एकदम मोठी म्हैस. कितना दूध है साजिद भाई इसको? 13-14 लिटर चालू आहे. तर बघा मित्रांनो मला बी यामध्ये बरं का. तारे भेळ तो लेवा. कुठले हो? कुठली? पिंपळनेरची आहे का? ये 3 ताने के बरोबर. बच्चा मरेली 5-5.5 चालू. इसको भी 5-5 चालू है. इसको चीकी बरोबर. ये जनेली ये बच्चा मरेली दोनों बच्चा मरेली. दूध की गॅरंटी वाली 5-5 की गॅरंटी. बच्चा मेलेलं आहे. हे बघा म्हशी वगैरे तुम्हाला आपण जरा पुढून पण दाखवून देतो, म्हणजे म्हशी कशी आहे पुढून, सिंग पगडी वगैरे. हे बघा म्हशी. आता या कोणा एखाद्या म्हशीला 5 आहे 6 आहे असं दूध वगैरे आहे. हे बघा मित्रांनो इथून जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर व्यवस्थित म्हैस चेक करून खरेदी करा. आपण तुम्हाला फक्त म्हशी दाखवत असतो. आता यांच्याकडून खरेदी केली किंवा यांच्याकडून कुठेही खरेदी करू शकता. पुढं पण म्हशी असतात, पुढं मोठ्या मोठ्या पोपटबाई यांचे दावण, सोमाप्पाचे दावण राहते पुढे, तर तिथं पण तुम्ही खरेदी करू शकता. फक्त कुठून खरेदी करा, व्यवस्थित चेक करून म्हशी वगैरे खरेदी करू शकता तुम्ही.